ठाणे म्हटलं की खवय्यांच्या डोळ्यासमोर क्षणात येते ती झणझणीत मामलेदार मिसळ. ठाणेकरांच्या जिभेवर अधिराज्य गाजवणारी, बाळासाहेब ठाकरे ते शरद पवारांपर्यंत सर्वांनाच मामलेदार मिसळच्या चवीनं भुरळ घातली. खवय्यांना वेड लावणाऱ्या ठाण्यातील मामलेदार मिसळची वास्तू आता इतिहास जमा झाली आहे. तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासामुळे हे प्रसिद्ध ठिकाण पाडण्यात आलं असून ठाण्याच्या खाद्यसंस्कृतीमधील एक सुंदर आठवण संपली आहे. ठाणे शहराच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली मामलेदार मिसळ ज्या जुन्या वास्तूतून साऱ्यांच्या जिभेवर राज्य करत होती, ती वास्तू आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. तहसील कार्यालयाच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे हे प्रसिद्ध ठिकाण पाडण्यात आलं असून त्यामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संचितातील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना व्यक्त होतीये. जरी ही मिसळ आता शेजारील दुसऱ्या वास्तूत स्थलांतरित झाली असली तरी त्या जुन्या लाकडी बाकडांच्या आणि रांगांच्या आठवणी मात्र आता केवळ इतिहास जमात झाल्या आहेत. 1950च्या दशकात सुरू झालेल्या या छोट्याशा हॉटेलचा प्रवास थक्क करणार आहे. सरकारी कामासाठी तहसील कार्यालयात येणारे अधिकारी आणि मामलेदार यांच्या हक्काचं खाण्याचं ठिकाण म्हणून या दुकानाची ओळख निर्माण झाली आणि तिथूनच याला मामलेदार हे नाव पडलं. केवळ स्तवच नाही तर या ठिकाणानं महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक स्थित्यंतरं जवळून पाहिली आहेत.